आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तुम्ही मुंबईवरून मनालीला कसे ट्रॅव्हल करू शकतात. तर आता मनालीवरून पुढे तुम्हाला धर्मशालाला जायचं असेल किंवा मॅक्लोडगंजला व्हिजिट करायचं असेल तर इथून मनालीवरून तुम्ही कसे ट्रॅव्हल करू शकता याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन. तर मनालीचा जो मोठा बसस्टँड आहे तिथून वोल्वो सुटतात आणि ह्या वोल्वो तुम्हाला धर्मशालाला घेऊन जातात. तर या बसचं एकंदरीत बजेट, आतून बस कशी आहे आणि किती वेळात ही बस तुम्हाला मनालीवरून धर्मशालाला पोहोचवते याची सगळी माहिती व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता ही बस आहे, ही आता आपल्याला घेऊन जाणार आहे मनालीवरून धर्मशाला. तर हिमाचल टुरिस्ट ट्रॅव्हलची ही बस आहे, स्टेट ट्रान्सपोर्टची. तर बघू शकता कम्फर्टेबल जर्नी आहे बसची आणि जी वोल्वो प्रायव्हेट वोल्वो आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये ही बस तितकीच चांगली आहे. इथेही तुम्हाला पुशबॅक सीट्स आहेत, खाली चार्जिंग पॉईंट आहे, परत हा थाई सपोर्टही तुम्हाला इथे मिळतो. तर तुम्ही मला जर वोल्वोचा जो प्रायव्हेट आहे तो ऑप्शन नको असेल तर तुम्ही हिमाचल स्टेट ट्रान्सपोर्टच्या या बसने स्वस्तात प्रवास करू शकता. आणि ही ओव्हरऑल बस आणि साधारण इथून 8 ते 10 तास लागतात धर्मशालाला पोचायला. तर आता धर्मशालाची ही जर्नी तुम्हाला पुढे बघायला मिळत राहील, तर बघत राहा. ही जर्नी चालू आहे मनालीवरून धर्मशालाला जायला आणि इथे ही बस थांबली आहे. ही हिमाचल ट्रान्सपोर्टची बस आहे, वोल्वो बस आहे आणि खूप चांगली आणि कम्फर्टेबल बस आहे कम्पेअर टू ज्या प्रायव्हेट बसेस आहेत. खूप कमी पैशात तुम्हाला ही बस दिल्लीवरून मनाली किंवा मनालीवरून धर्मशालाला सोडते. तर हा ऑप्शन तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि इथे हे जेवणाचं काउंटर आहे. इथली चांगली गोष्ट अशी होती की इथे 250 रुपये देऊन तुम्हाला अनलिमिटेड थाली मिळत होती. त्याच्यामध्ये चायनीज, इंडियन फूड, स्वीट्स हे सगळं इन्क्लुडेड होतं. तरी खूप चांगली गोष्ट होती. तर ही एक चांगली मला आवडली. तर आता ही जर्नी अशीच पुढे चालत राहणार आहे आणि आता पुढे धर्मशालाला पोचता अजूनही काही डिटेल्स मी तुम्हाला देत राहील. तर व्हिडिओ बघा. हां नाही चालेल. तर फ्रेंड्स, हा होता आपला मनाली टू धर्मशाला हा एकंदरीत प्रवास होता. आणि हा एकंदरीत ही जर्नी होती, 8 तासाची जर्नी होती. तर 8 तासात खूप कम्फर्टेबल जर्नी तुम्ही हिमाचल स्टेटची जी बस आहे त्या वोल्वो बसने करू शकता. तर या वोल्वो बसचं तिकीट होतं 940 रुपये पर पर्सन. जर तुम्हाला ही वोल्वो बस नको हवी असेल आणि एका साध्या बसने तुम्हाला जर्नी करायची असेल तर त्या बसचं तिकीटही 540 रुपये. तर ती बसही तुम्हाला मनाली टू धर्मशाला सोडू शकता. पण त्या बसने थोडं अनकम्फर्टेबल होऊ शकतं ट्रॅव्हल. तर तुम्हाला खूप कम्फर्टेबलरित्या करायचं असेल तर मी तर म्हणेन की वोल्वोने ट्रॅव्हल करा आणि इझिली धर्मशालाला पोचा. 8 तासात तुम्ही खूप कम्फर्टेबलरित्या धर्मशालाला पोचता. तर अशा प्रकारे ही जर्नी होती. आता धर्मशालामध्ये तुम्ही काय काय फिरू शकता, कोणते स्पॉट्स आहेत आणि त्याच्यानंतर मॅक्लोडगंजमध्ये तुम्ही कुठल्या स्पॉटला व्हिजिट करू शकता याची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये देईन. तर असेच हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नी बघण्यासाठी हे चॅनल नक्की फॉलो करा. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.